मुंबईतील BKC मध्ये महाविकास आघाडीची ही परिवर्तन सभा पार पडलेली आहे। या सभेमध्ये महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते सहभागी झालेले होते। महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी या BKC मध्ये आज सभेसाठी आलेले होते। वरिष्ठ नेत्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आहे। आम्ही ही आत्ताची लढाई चालू झाली एक गद्दार एकनिष्ठ अशी शिवसेनेची आणि मतदारांची आहे। आम्ही यावेळी ह्या गद्दारांना गाडून दाखवणारच आणि महाराष्ट्रात नव्हे तर मुंबईमधल्या आमच्या सगळ्याशी आम्ही निवडून आणणार। आम्ही एक निश्चय केला आहे। BJP पूर्ण घाबरलेली आहे, फक्त नारा देतात, परंतु 200 पार कधीच होऊ शकत नाही। आमच्या उद्धव साहेबांनी नारा दिला आहे बघा, अबकी बार भाजप तडीपार, आणि आम्ही त्याला तडीपार करून दाखवणारच। मोदी पण तडीपार मन बनवला अबकी बार आमचा हे उद्धव ठाकरे सरकार। उद्धव साहेबांनी ज्या आम्हाला आज्ञा दिल्या त्यांच्याप्रमाणे वागणार आणि उद्धव साहेबांचं सरकार, उद्धव साहेबांच्या ज्या सीट आहेत मुंबईमध्ये त्या सर्व आम्ही निवडून आणणार आहे। सर्वांचा आम्ही नवीन ठीक आहे ठाकरे महाविकास आघाडीचा ही मशाल जे चिन्ह दिलेलं आहे आणि मशाल पेटलेली आहे। हे ज्या महिला मंडळ आणि सर्व ही ज्या शिवसैनिक आलेले आहेत ही मशाल घेऊन पेटी मशाल 4 तारखेला त्याचा निकाल तुम्हाला दिसणार आहे सर्वांना। मोदी म्हणतात शिवाजी पार्कमध्ये ती आहे ती असली शिवसेना आहे आणि या ठिकाणी BKCला बोलू द्या असली, त्याची बायको त्याच्या जवळ नाही आहे, तो असली आहे का नकली आहे तो स्वतः बोलत नाही, फक्त तो दुसऱ्यांची चेष्टा करतो। अशी चेष्टा करून राजकारण चालत नाही। राजकारणात चेष्टा नाही, तू करून दाखव, तेव्हा आम्हाला समजेल की खरं तू मोदी सरकार आहे। आता तो म्हणतो मोदीचा भारत सरकार नाही बोलत, मोदी सरकार बोलतो, म्हणजे भारत सरकारचं नाव तो बदलून मोदी सरकार करतो। तुझी काय स्वतःची प्रॉपर्टी आहे का ती? ही जनतेची प्रॉपर्टी, जनतेने तुला निवडून त्या सिंहासनावर बसवलं, त्याचा तो आपण आणि संविधान जे बाबासाहेबांनी संविधान दिलेलं संविधानानुसार आज हे सरकार ही लोकशाही चालत आले आणि त्या संविधानाला तू हात घालून संविधानावर हात घालून तू त्याचं वय करायला लागला, मग तू कसला पंतप्रधान? तो आम्हाला नाही पाहिजे। 4 तारखेला तुला नेस्तनाबूत करणार, या मातीत गाडणार तुला, एवढंच बोलतो। 4 तारखेला परिवर्तन दिसेल, परिवर्तन दिसणार, परिवर्तनाची नांदी चालू झाली परिवर्तनाची। एक भरकटले इंजिन घेऊन शिवाजी मला सभा घेतात, त्याचा काही परिणाम होणार नाही। आम्ही 4 तारखेला त्यांचा सुपडा साफ करणारच, करणार म्हणजे करणार। राज ठाकरे यांची सुद्धा सभा होती, काय तुम्ही एक शिवसैनिक म्हणून काय विचार करा? राज ठाकरेंची सभा तुम्ही 2019ला बघा, त्यांनी सांगितलं होतं की नरेंद्र मोदीला हटवा, पण जशी राज ठाकरेंना ईडीची चौकशी लागली दिल्लीश्वरांच्या त्या पायाजवळ जाऊन बसले, म्हणून राज ठाकरेंची सभा आज शिवाजी पार्कमध्ये सबसेल फेल झाली आहे। राज ठाकरे यांच्या सभेमुळे काय मराठी मतदारामध्ये काय फरक होईल का? काय वाटतं तुम्हाला? अहो घ्या 200 आणि चला मनसे, हेच एवढंच आहे। आम्ही काही हे विकतचे नाहीत, आम्ही कट्टर आहोत। आम्ही बाळासाहेबांचे आणि उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही खरे शिवसैनिक आहोत, निष्ठावंत आहोत आणि आम्ही आमच्या उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री पदावरती नेऊन ठेवणारच। हे आमचे सर्व रणरागिणी पिसळलेले आहेत, अगदी वाघासारख्या त्यांच्या रक्त सळसळलेले आहे। त्याचे 400 पार काय, त्याचे 100 पण पारणार, त्यांचे सगळ्यांचे जप्त होणार, त्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहेत आणि खरं आमची मशाल अशी धगधगती पेटलेली आहे, यांच्या बुडांना आग लावणार आहोत 4 तारखेला, बघा तुम्हीच फक्त। महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा आपली निशाणी। येत्या 4 तारखेला जो निकाल लागेल त्याच वेळेला मोदी जे आता बोलतात असली नकली, त्या सगळे नकलीचे जे परिणाम आहेत त्यांना म्हणावं 4 तारखेला तुम्हाला दिसतील। आत्ता घरात काय चाललं यापेक्षा तुम्ही काय बोलताय यापेक्षा आत्ता जी जनतेने जे ठरवलं आहे प्रत्येकाच्या मनात आहे, मनात जी मशाल आहे, मनात जे चिन्ह तुतारी आहे, मनात जे चिन्ह पंजा आहे ते पूर्णपणे निवडून येणार आहेत। त्यामुळे त्यांची आत्ताची आणलेली माणसं, तिकडली जी दाखवलेली जी जनता होती ती भाड्याची माणसं होती। तुम्ही बघू शकता बाहेरून आलेल्या गाड्या होत्या, रोडवरही तुम्हाला दिसतील। तुम्ही बाहेर अभ्यास करा, प्रत्येक रोडवर बघा, बाहेरून आलेली माणसं आहेत, परंतु आत्ता आमच्याकडे आलेले भाड्याचे नाहीत। मळ्यातून आणली मक्याची कणसं, आम्ही आणली भाड्याची माणसं। त्यामुळे मी मोदींना एकच सांगू शकतो, मी मोदींना एकच सांगू शकतो, उद्धव साहेब ठाकरेंना बोलतात की नकली शिवसेना आहे, तुम्ही जे असली चोरून नेलेली शिवसेना, त्यांचा धनुष्यबाण होता तोही चोरून नेला, बाप पण चोरून नेला, हे सगळं त्यांनी केलंय। म्हणून ह्या लोकांनी आज तिथे दाखवताना सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मागतायत, त्यांचं ठाकरेंचं नाव घेऊन ते आता मतदान मागतायत। ही त्यांची वेळ आलेली आहे, तेव्हा त्यांना एकच सांगू शकतो, तुम्ही येत्या 4 तारखेला फक्त TV समोर फक्त बसून राहा, त्यांना अटॅक नाही येऊ देत, एवढी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आवडायचं म्हणजे आमचं संघटन एकत्र, महाविकास आघाडीचं जे संघटन आहे, एकत्रितपणा हा बाकी कोणाकडेच नाही आहे।
बीजेपीने 400 पारचा नारा दिलेला याकडे कसं तो तडीपार होणार आहे. होणारच आहे 100%. बीजेपी तडीपार हे तडीपार होणार. तडीपार होणार, बस एवढंच बोलायचं आहे आम्हाला. आम्ही याच्यापुढे काहीच नाही बोलणार, काही बोलणार नाही. तडीपार होणार 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 आणि तो असा तुडवणार ना पायदळी, बघत राहा मग. म्हणजे आम्ही करणारच आणि पायदळी तुडवणारच. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.